ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीं। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। पहिल्यांदा हे स्मरण करून कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आणि गीता ग्रंथाच्या चरणी मी माझं नतमस्तक होऊन मी माझ्या आता पुढल्या अध्यायाला सुरुवात करत आहे। आजचा जो अध्याय आहे तो 12वा अध्याय आहे आणि या 12व्या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग। आत्तापर्यंत आपण 10-11 या अध्यायामध्ये विभूती योग, विश्वरूप दर्शन असं हे सगळं आपण पाहिलं आणि पुढे करत असताना ज्ञानयोग सांगून झाला, कर्मयोग सांगून झाला। मग आता कशामुळे माझं दर्शन तुला घडू शकेल याचा विचार या अध्यायात आपल्याला केलेला दिसतो। आता मागे सांगितलं होतं वेदांमुळे, दानामुळे, तपामुळे काही माझं दर्शन होईल असं नाही, तर त्यासाठी भक्ती आवश्यक आहे। म्हणून भक्तीचं स्वरूप काय आहे, भक्त हा कसा असतो, भक्ताची असणारी काय लक्षणं कोणती आहेत हे पुढे सांगितलेलं आहे। अद्वेष्टा सर्वभूतानां ह्या 13व्या श्लोकापासून भक्ताची 36 लक्षणं आहे। मागे दुसऱ्या अध्यायात आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहिली। म्हणून भक्त कसा असावा आणि कशा पद्धतीने भक्ती केल्यानंतर माझं दर्शन होऊ शकतं किंवा माझ्यापर्यंत येऊन तो पोहोचतं याचा उहापोह या अध्यायात केलेला आहे। अत्यंत मधुर आणि अत्यंत पवित्र अशा प्रकारचा हा अध्याय आपल्याला दिसून येतो। अर्जुनाचा मोह 11व्या अध्यायात आपण पाहिला आणि विश्वरूप दर्शन झाल्यावर पुन्हा चतुर्भुज अशा प्रकारचं दर्शन दिल्यावर त्याचा मोह कमी झाला आणि आता तो हळूहळू युद्धसन्मुख व्हायला लागलेला आहे आणि युद्धाला तयार त्याची मनोभूमिका म्हणून आपण श्रीकृष्णाने तयार केलेली आहे। तर हे कसं आहे, साकार निराकार कसं असतं, सगुण निर्गुण भक्ती म्हणजे काय आहे याचा सर्व विचार आपण याच्यात पाहणार आहोत। सर्वसामान्य लोकांचा अत्यंत आवडता अशा प्रकारचा हा अध्याय रोज परिपाठामध्ये बऱ्याच लोकांच्या अर्थातच हा 12वा आणि 15वा अध्याय असतो आणि तो पाठही असतो लोकांना, कारण अध्यायही लहान आहे आणि तोही सगळ्यांना खूप आवडतो भक्तीचा असल्यामुळे। म्हणून अर्जुन पहिल्यांदा प्रश्न विचारतो, एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योगमित्तमः। जे अनन्य प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपलं भजन ध्यानात मग्न राहून सगुण रूप परमेश्वराची आणि जे अविनाशी अशा प्रकारचं तत्व सच्चिदानंद निराकार ब्रह्म आहे त्याची श्रेष्ठ भावाने काय करतात, उपासना करतात। अशा दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम असे योगवेत्ते कोण आहेत असा अर्जुनाने भगवंतांना प्रश्न टाकलेले आहेत। भक्ती मार्ग कसा आहे तेव्हा कोण आहे, सगुण रूपाची उपासना कशी, त्याची श्रेष्ठता कशी सांगतात। म्हणून भगवंत आता उत्तर देत आहेत, मय्या वेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्त तमामता। माझ्या ठिकाणी काय म्हणतात भगवंत, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून नेहमी निरंतर माझ्या नित्ययुक्त उपासते म्हटलेलं आहे। निरंतर माझ्या भजनात आणि ध्यानात लागून जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ अशा श्रद्धेने युक्त होऊन मला म्हणजे सगुणरूप अशा परमेश्वराला भजतात ते मला योगांमधील अतिउत्तम योगी वाटतात असं म्हटलेलं आहे। भक्ती निर्माण होण्यासाठी काय आवश्यक असावं लागतं, मनाचं समर्पण असावं लागतं।
आयुष्याचं समर्पण असावं लागतं आणि ईश्वरावर सुद्धा आपल्याला फार अनन्य अशी निष्ठा किंवा श्रद्धा असावी लागते. आणि यासाठी श्रद्धा असणं, असा मनुष्य जो आहे तो युक्ततम असतो असं म्हटलेलं आहे. तो योगांमध्ये अतिउत्तम असतो. माझ्या ठिकाणी लाव तुझं चित्त आहे. मन वेगळं आणि चित्त मनन करतं ते मन आणि चिंतन करतं ते चित्त असं म्हटलं. त्याचं चित्त ठिकाणावर नाही असं आपण म्हणतो ज्या वेळेला, की वेगळ्या प्रकारचा भाव आहे मन आहे, तेव्हा ते सैरभैर झालेलं असतं. म्हणून माझ्या ठिकाणी तू चित्त लाव, माझ्या ठिकाणी तू भजनाच्या द्वारे तू रत हो असं म्हटलेलं आणि तोच श्रेष्ठ आहे असं भगवंत इथे सांगतात. आणि म्हणून पुन्हा पुढे असं म्हटलेलं आहे की अव्यक्ताची उपासना कशी आहे बघा. आणि श्रद्धेने केले पाहिजे माणसाने सगळ्या गोष्टी. श्रद्धा म्हणजे काही लोक अगदी अत्यंत बुद्धी काय बावळटपणाच आहे, श्रद्धा काय ठेवतो काही नाही, सगळं विज्ञानाचा आधार घेऊन सगळं काही व्यवस्थित चाललेलं असतं. पण वैज्ञानिकाची सुद्धा श्रद्धा असते, लॉ ऑफ युनिफॉर्मिटी ऑफ नेचर किंवा कॉझेशनवर सुद्धा, कार्यकारण संबंधावर. पण श्रद्धा कशी असली पाहिजे, ती बुद्धीने युक्त असली पाहिजे. बुद्धीला पटेल तर तशी श्रद्धा ठेवावी. आधी श्रद्धा नव्हती स्वामी विवेकानंदांची, मग गुरुकडे गेल्यावर रामकृष्ण परमहंसांनी ज्ञान दिलं आध्यात्मिक धन, मग श्रद्धा बसली गुरूंवर. आणि शिकागोला सुद्धा त्यांना पहिल्यांदा काय थरथर घाबरायला झालं होतं, पण नंतर मागे रामकृष्ण उभे आहेत असं म्हटल्यावर त्यांच्या मनामध्ये धैर्य निर्माण झालं आणि मग सगळे सभा जिंकल्या. कथाभाग आपल्याला माहिती. म्हणून श्रद्धा आहे, म्हणून बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी सुद्धा लोकांची श्रद्धा उडवू नये. श्रद्धा ही बुद्धीने स्थिर झाली पाहिजे मनामध्ये, त्याला आधार बुद्धीचा असला पाहिजे. मग अव्यक्त कसं आहे बघा. ये त्वक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थम चलम ध्रुवम संनियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रताः असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय. जे पुरुष आपल्या इंद्रियांच्या समूहाला ताब्यात ठेवून मनबुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या अचिंत्य, कूटस्थ, अचल आणि ध्रुवम म्हणजे नित्य, अर्थातच कूटस्थम अचलम म्हणजे पर्वत शिखरासारखं असणारं, स्थिर राहणारं, अचिंत्य आहे म्हणजे जे आपल्याला अजून दिसत नाही, नित्य, अचल, निराकार, अविनाशी असा सच्चिदानंद ब्रह्माची निरंतर ऐक्य भावनेने ध्यान करत उपासना करतात, ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत इथे रताः म्हटलेलं आहे. ते प्राणीमात्रांच्या कल्याणात तत्पर असतात. सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे लोक ही कशी असतात, शेवटी मलाच येऊन मिळतात. म्हणून भक्ती ही ज्ञानाची जननी असं म्हणतात. ज्ञानाशिवाय भक्ती ही आंधळी आहे आणि भक्तीशिवाय ज्ञान हे पांगळं आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा रामकृष्ण हरी हा मंत्र दिला होता. श्रद्धेने आहे, परंतु हे जे अचिंत्य रूप आहे ना, त्याचं ध्यान करताना आपल्याला दिसतात आणि ते सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी समान भाव. मागे बऱ्याच अध्यायात येऊन गेलेला आहे. शुनीचैव शपाकेच पंडिता समदर्शिना म्हटले. सगळ्यांना समान वागवतात आणि सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी झटतात असं म्हणावं लागेल. तेव्हा गंधमादन नावाचा आहे मनुष्य हा रामाचा भक्त होता. कुंभकर्णाने सांगितलं त्याला की मी रामाचा नाही, मी रामाचा नाही असं एकदा तरी म्हण. तो म्हणाला मी असं मुळीच म्हणणार नाही, मी रामाचा भक्त आहे, माझी त्याच्यावर श्रद्धा आहे. शेवटी तयार झाला नाही आणि म्हणून कुंभकर्णाने त्याचा गळा घोटला आणि त्याला खलास केला. अशी श्रद्धा असावी लागते. सर्वभूत हिते रत असलं पाहिजे. अशा प्रकारची अविचल आणि मग निर्गुण निराकार स्वरूप प्राप्त करायचं असेल, उपासना करायची असेल त्याची, तर ते निरंतर ऐक्य भावनेने इतका भक्त परमेश्वराशी एकरूप व्हावा लागतो. मग अध्यात्मातलं असेल किंवा आपल्या देशामधली राष्ट्रभक्ती असेल, राष्ट्राशी एकरूप झालं, राष्ट्राचं कल्याण ते माझं कल्याण असं म्हटलं तर अर्थातच त्या राष्ट्र हे उत्कर्षाला जाऊ शकतं. अशी होती पूर्वीच्या काळामध्ये लोकांची श्रद्धा. क्लेशोदिकतरस्तेषां पुढे म्हणतात अव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता ही गतेर दुःखम देहवद्भिरवाप्यते. सच्चिदानंद घन निर्गुण असं परमात्म्याचं स्वरूप आहे
आणि त्यात गुंतलेल्या लोकांना अत्यंत क्लेश आहेत, अत्यंत त्रास आहेत, ते सहज सोपं नाही. आणि देहाचा अव्यक्ताही गतीर दुःखम देहवद्भिरवाप्यते म्हटलेलं आहे. देहाचा अभिमान ज्यांना आहे, माझं शरीर ते किती सुंदर आहे, छान आहे, अशा लोकांना मात्र तर अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती ही कष्टानेच होत असते असं म्हणणं. देहाचा अभिमान बाळगला तर ईश्वर प्राप्ती कशी होणार? अजिबात होऊ शकणार नाही. म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल की निर्गुण निराकाराची उपासना करणं अत्यंत कठीण आहे. जसं काय त्या ह्याच्यातल्या हिमालयातल्या बद्रीनारायण आणि केदारनाथच्या यात्रा जशा कठीण असतात, तसं निर्गुण निराकाराची उपासना करणं म्हणून सगुण साकार. मग तुम्ही प्रेम ठेवता का, कुठे हे करता का, ग्रंथ ठेवता का गुरुचा फोटो ठेवता, हा भाग वेगळा आहे. पण तुम्ही किती निष्ठेने आणि श्रद्धेने करतात तर हो. सर्वसामान्य माणसाला निर्गुण निराकाराची उपासना करणं अवघड असतं. म्हणून सगुण साकार अशा परमेश्वराच्या स्वरूपाची भक्ती करा, असं ह्या अध्यायात आग्रहाने भगवंतानी आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन माम ध्यायंत उपासते असं म्हटलेलं आहे. पण जे मतपरायण भक्तजन झालेले आहेत ना, ते माझ्या ठिकाणी सगळं काही मलाच सगळं अर्पण करतात त्यांची कर्म, आणि सगुण रूप परमेश्वराचीच भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करत असतात. एवढं मोठं कठीण आहे निर्गुण निराकाराची. म्हणून सगळी जी काही कर्म केलेली आहेत, अनन्य नैव योग, अनन्य निष्ठा अशी असते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हरदासी बुवा, कीर्तनकार बुवा नेहमी एक गोष्ट सांगतात, प्रसिद्ध आहे ती सगळ्यांना कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल. कृष्ण आणि राधाचं अत्यंत अतूट असा प्रेम होत. पण इकडे कृष्णाच्या ज्या सगळ्या 8 पत्नी होत्या, अष्टनायिका ज्याला म्हणतात, त्या 8 पत्नीला असं वाटायला लागलं, राधेबद्दलचा जरा द्वेष मनामध्ये निर्माण झाला आणि सारखं राधा 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 काय करता. म्हणून त्यांना प्रश्न विचारला. मी आत्ता उत्तर देत नाही म्हणले भगवान श्रीकृष्ण, वेळ आल्यावर मी उत्तर देतो. काही लोकांची अशी सांगण्याची पद्धत असते, आत्ता देत नाही उत्तर. व्यवहारातही आपण पाहतो, थोड्या वेळाने किंवा काही दिवसांनी ह्या प्रश्नाचं उत्तर देईन असं सांगितलं जातं. म्हणून इकडे श्रीकृष्णाने काय केलं, थोडंसं नाटक केलं आणि माझं पोट दुखतंय म्हणून हे करायला लागले, म्हणून कणाला लागले, सहन होईना. तेव्हा काय करावं, हा पेच काय आहे, कसा सोडवावा, यांना असा द्वेष का निर्माण झाला. म्हणून त्यांनी नारद मुनींना बोलवलं आणि नारदांचा सल्ला घेण्याचं ठरवलं. तेव्हा नारद मुनींना सगळी ही हकीकत आधीची या सगळ्या अष्टनायिकांना असं वाटतं आणि राधेवरच माझं प्रेम आहे असं म्हणतायत त्या. तेव्हा नारद मुनींनी सांगतो म्हणे, एक तोडगा सांगतो, एक उपाय सांगतो. असं करा, तुम्ही नाटक करताय पण सांगा सगळ्यांना की माझी पोटदुखी कशामुळे बरी होईल. तर जिच्या पायाचं तीर्थ आहे घेतल्यानंतर माझी पोटदुखी तयार होईल, माझी पोटदुखी कमी होईल. पण नारद मुनींनी हा उपाय सांगितला आणि नारद मुनींनी सांगितल्यानंतर म्हणजे सगळ्या त्या अष्टनायिकांना सांगितले, हे बघा, मी तुमच्या पतीची असणारी जे काही तळमळ चालली आहे, ज्या काही वेदना होत आहेत पोटदुखीच्या, त्या कमी करायचा एक उपाय आहे माझ्या. काय आहे म्हणल्या सगळ्याजणी. तेव्हा नारद मुनींनी सांगितलं की पायाचं तीर्थ तुम्ही एका ह्याच्यामध्ये यायचं, बाहेर जाऊन यायचं, स्वच्छ धुवायचं आणि पायाचं तीर्थ आणून द्यायचं. पण हा उपाय असला तरी तुम्हाला नंतर फार मोठं दुःख, दारिद्र्य, दैन्य हे बरीच वर्ष किंवा 7 पिढ्या भोगायला लागेल. एवढं सांगितल्यावर सगळ्याजणी घाबरल्या. कोणीही तयार होईना कृष्णाला आपल्या पायाचं पाणी द्यायला. मग शेवटी ही बातमी, कृष्णाला बरं नाही आहे आणि पोट दुखतंय, ही बातमी गोकुळात राधेकडे गेली आणि राधा धावत धावत आली आणि राधेला आपल्या नारद मुनींनी सांगितलं असं आहे आणि त्याला हा उपाय, हा तोडगा माझ्याकडे आहे. तो तोडगा त्यांनी सांगितला, पायाचं तीर्थ द्यायचं आहे. तू एवढ्या लांबून चालत आलेली आहेस पण ते द्यायचं आहे मला, नाही तू दिलंस तर त्याची पोटदुखी ही अर्थातच कमी होईल. हे सगळं राधेने, पण त्याला पुढेही परिणाम काय आहेत ते भोगायला तू तयार आहेस का बघ. खूप वर्ष तुला 7 पिढ्या काय भोगावं लागेल, दुःखात, संकटात, दारिद्र्यात, दैन्यावस्थेत सगळं जावं लागेल. एवढंच ना म्हणली राधा, मी आत्ता तयार आहे.
भगवंतासाठी मी काहीही करायला तयार आहे. 7 नाही 700 पिढ्या गेल्या तरी चालतील, पण मी माझ्या पायाचं तीर्थ त्यांना देते आणि त्यांना बरं वाटत असेल, पोटदुखी कमी होत असेल तर मी करायला तयार आहे. हे नेहमी कीर्तनकार भाऊ ही गोष्ट सांगतात. कशासाठी? अनन्य भक्तीसाठी. अशी राधेची अनन्य निष्ठा होती आणि म्हणूनच ती श्रेष्ठ ठरले. म्हणून म्हणतात ना, ती काय, जो न राधा हो तो राधेश्याम आधेश्याम हो जाता है. राधा नसेल तर अर्धाच आहे श्रीकृष्ण. इतके ते राधाकृष्ण भक्ती तशी असावी असं सांगितलं जातं. म्हणून अनन्य चिंता, निरंतर चिंतन करतात. अनन्य भक्ती असली पाहिजे, माझ्याच ठिकाणी चित्त लावलं पाहिजे असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून त्याला अनन्य भक्ती होती. मावळ्यांची शिवप्रभूंवर अनन्य निष्ठा होती. म्हणून प्राण गेला तरी चालेल, आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायबाचं तानाजीने काय घेतलं होती, प्रतिज्ञा केली होती, नाही नाही आधी हे करायचं आहे म्हणून. अशी अनन्य निष्ठा होती. आजच्या काळात सुद्धा आहेत ना आपल्याकडे लोक, शिवप्रभू आहेत, नंतर आपले राणा प्रताप आहे, कितीतरी आहेत, प्रभू रामचंद्र आहेत मागच्या काळातले. तर आजच्या काळातले सुद्धा आपल्या इतिहासामध्ये असे कितीतरी आहेत की ज्यांची स्वामींवर अनन्य निष्ठा होत. दुसरीकडे नाही, ते सांगतील तेच प्रमाण. असं असेल तरच चिंतन करणं, हे उपासना करणं सोपं जातं. मग आपल्या भक्तांचा शिकणं उद्धार कसा करायचा आहे त्यासाठी भगवंत काय सांगतात, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावे शितचेतसाम. हे अर्जुना, माझ्या चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मृत्यू संसार सागरात मी तत्काळ मृत्यूरूपी संसार सागरातून उद्धार करतो. उद्धार कसा करायचा? हा संसाराला सागराची उपमा दिलेली आहे. आणि नावाडी कोण आहेत? भगवंत आहेत. अनेक नौका इथे आहेत, अनेक जन्ममृत्यू आहेत, चाललेल्या आहेत, अनेक नौका आहेत, त्यांचा उद्धार मी करतो. भवामी नचिरात पार्थ मय्यावे शितचेतसाम. आणि अशा प्रेमी भक्तांचा मृत्यूरूपी संसार सागरातून समुद्धरता मी उद्धार करणार आहे. ईश्वर ही अशी कामं करत असतो. जे अनन्य भावाने काय त्याचं भजन पूजन करतात ते त्यांचा उद्धार परमेश्वर करतो. मग पुढे काय आहे? भगवत प्राप्ती कशी होते? मग मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव आता ऊर्ध्वम न संशया. माझ्या ठिकाणी मन लाव, माझ्या ठिकाणी बुद्धी निवेशय, बुद्धी लाव, बुद्धी स्थापन कर आणि मग तू माझ्यातच राहशील. निवसिष्यसी म्हणजे राहशील, यात अजिबात शंका न संशया, याची खात्री मी. मग इकडे तिकडे जाऊन देऊ नको, माझ्या ठिकाणी अनन्य, अन्य ठिकाणी नको, अनन्य ठेव. बुद्धी पण स्थिर कर, तरच तू माझ्या ठाई राहशील, यात संशय नाही. मग कसं भगवत प्राप्ती होते? भगवत प्राप्ती होण्यासाठी आता चित्तम समाधातुम न शक्नोषी मयी स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय म्हटलं. अथ चित्तम, तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील ना, तर हे अर्जुना काय होतं आहे? अभ्यास रूप योगाने मला प्राप्त होण्याची तू इच्छा कर. अभ्यास करणं म्हणजे काय हो? आम्ही विद्यार्थ्यांनाही सांगतो, आता अभ्यास करा. अभ्यास करा म्हणजे काय? म्हणजे एकच गोष्ट वारंवार नित्य सारखं त्याचं पठण, त्याचा सारखा परिचय आहे. आणि असा अभ्यास केल्यानंतर असाध्य ते साध्य होऊ शकतं, सुसाध्य होऊ शकतं असं आपल्याला म्हणावं. त्याचे जे काही आहेत ना विषय जे आहेत ते विषय सारखे घोटावे लागतात असं म्हणावं लागेल. मग ते संगीताची कला असेल, चित्रकलेची असेल, विद्येचा अभ्यास असेल, ते सगळं करावंच लागतं. आणि अभ्यासानेच आपल्याला हे सगळं प्राप्त होऊ शकतं. म्हणून भगवंताच्या नामाचं गुणसंकीर्तन केल्यानंतर मन निश्चल ठेवलं नाही, अभ्यास केला नाही, तर काही प्राप्त होणार नाही. अभ्यासेत्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. वर तू सांगितलेल्या अभ्यासासाठी असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरताच कर्म करायला परायण, अशा रीतीने माझ्यासाठी कर्म केली तर माझी प्राप्ती होणं काही अशक्य नाही. तू लगेच सिद्धी मिळवशील. तेव्हा माझा तू भक्त हो, मदर्थमपि, माझ्यासाठी कर्म कर. अभ्यासाने प्रसिद्ध झाले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अभ्यास कर म्हणजे काय हो? रामशास्त्री प्रभूने पेशव्यांच्या दरबारी न्यायाधीश होते माहिती आहे, अत्यंत गरीब परिस्थितीतून. आणि एका यजमानांच्या घरी हे करत असताना, शागिर्द म्हणतात त्याला, काम करत असताना
त्या पायावर पाणी टाकायचं असतं, सेवा करायची असते आणि रामशास्त्रींनी त्या माणसाच्या कानातल्या बिगबाळीकडे त्यांचं लक्ष गेलं. अरे वा, किती छान बिगबाळी आहे असं त्यांच्या मनात आलं. आणि तिथे लक्ष घेत असताना पाण्याची धार आहे ती पायावर न पडता ती तिकडेच बाजूला पडायला लागली मोरीमध्ये. असं झाल्यावर ते यजमानीला, अरे काय कुठे बघतायस, कुठे चित्त आहे तुझं, कुठे लक्ष आहे? तर त्यामुळे तुमच्या बिगबाळी. आणि त्या यजमानांनी सांगितलं ज्यांच्याकडे काम करत होते, असं बिगबाळी मिळण्यासाठी फार मोठं विद्वत्ता असावी लागते. हे शब्द रामशास्त्रींना जिव्हारी लागले आणि रामशास्त्री प्रभूने मग काशीला गेले, वेदाध्ययन केलं, अभ्यास केला आणि पंडित होऊन परत आले. अभ्यासेप्य समर्थोसी म्हणून अभ्यासासाठी हे उदाहरण दिलं. अभ्यासाशिवाय काहीही प्राप्त होऊ शकत नाही. माणसाच्या जवळ तेवढी चिकाटी असावी लागते, बुद्धीही स्थिर असावी लागते. 11व्या श्लोकात म्हणतायत, अथई तदप्य शक्तोसी कर्तुमद्योगमाश्रिता सर्व कर्म फलत्यागम ततः कुरु यतात्मवान म्हटलंय. माझ्या प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून जर वरचे सांगितलेले साधन करायलाही असमर्थ असशील तर माझं मन, बुद्धी इत्यादींवर विजय मिळवणार हो आणि सर्व कर्माच्या फलांचा त्याग कर. कर्मकार सांगितलं आहे, भक्तिकर सांगितलं आहे, मन लाव, बुद्धी स्थिर कर आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तू कर्मफळांचा त्याग कर. कर्म मला समर्पण कर. कर्म चांगली, योगा हा कर्मसु कौशलम, कर्म कौशल्यपूर्वक कर, याला योग असं म्हटलं जातं. आणि पुढे सांगतायत भगवंत, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागात शांतिरनंतरम. म्हणजे काय? श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा, अभ्याससुद्धा मर्म जाणून करावा लागतो, त्यातलं काय सार आहे ते पाहावं लागतं. नुसतं यांत्रिक नाही. तर आमचे काही विद्यार्थी असतात, एप्रिलमध्ये परीक्षा देतात आणि जूनमध्ये त्यांना काही प्रश्न विचारले तर येत नाही, त्याचं मर्म नाही. परीक्षार्थी झाले विद्यार्थी आजच्या काळामध्ये. हे ठसलं पाहिजे मनामध्ये, त्याची धारणा चांगली व्हावी लागते. म्हणून श्रेयोही ज्ञान, मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा, त्याचं सार नाही कळलं तर त्याच्यापेक्षा ज्ञानश्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा काय ज्ञानात अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. परमेश्वर स्वरूपाचं ध्यान श्रेष्ठ आहे. आणि ध्यानापेक्षा ध्यानात कर्मफल त्यागात शांतिरनंतरम. आणि ध्यानापेक्षा सर्व कर्माच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे, कारण त्यागाने ताबडतोब परमशांतीचा लाभ होतो. अशी ही उत्तरोत्तर वर श्रेणी सांगितलेली आहे. आणि सगळ्याचं सार म्हणजे कर्मफल त्याग, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म कर आणि ती मला अर्पण कर. चांगलं कर्म केल्यावर तुला चांगलं फळ मिळणारच आहे, पण फळाविषयी आसक्ती ठेवू नको. आपोआप तुला ते मिळणार आहे आणि ते मिळाल्यानंतर अर्थातच आपोआप तुला त्यागात शांतिरनंतरम, म्हणजे तुला आपोआपच शांती प्राप्त होईल असा भाव त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. सर्व भूतांविषयी कसं असलं पाहिजे माणसाची वृत्ती, हाही पुढे भाग येणार आहे. म्हणून 12व्या अध्यायापर्यंत याची भक्ती काय, भक्तीचं स्वरूप काय आहे, कशा पद्धतीने केलं नंतर. आता भक्तीवर बोलावं तेवढं थोडंच आहे. अनेक प्रकारची भक्ती आहे. सकाम आहे, निष्काम आहे, गुरुभक्ती आहे, त्याच्यानंतर ईश्वर भक्ती आहे, नंतर तुमची नवविधा श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन. एवढ्या 9 भक्तींवर बोलायचं तर काय फार वेळ लागेल. पण भक्तीचं स्वरूप करत असताना ती मन माझ्या ठिकाणी लाव, बुद्धी स्थिर कर आणि सगळं करत असताना फलाविषयी आसक्ती ठेवू नको, तर तुला शांती लाभेल. हे भक्तियोगाचं स्वरूप इथे सांगितलेलं आहे. आणि पुढल्या 7-8 श्लोकामध्ये 13 ते 20 या श्लोकामध्ये भक्ताची लक्षणं कोणती आहेत हे परमेश्वर सांगतात. तो भाग आपण दुसऱ्या भागामध्ये घेऊ. इथे अर्थातच आपण असं म्हणू, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.